देशभरात आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्री हनुमंताचा जन्म चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला झाला. यानिमित्त सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात. मंदिरांमध्ये अखंड रामचरितमानस गान आणि हनुमान चालिसाचं पठण केलं जात आहे. विशेषतः अयोध्येत हनुमानगढी इथल्या मंदिरात पहाटेपासूनच पूजेला सुरुवात झाली. श्रीरामांच्या जन्मानंतर 6 दिवसांनी हनुमान प्रकट झाले असं मानलं जातं. हनुमान जयंतीनिमित्त देशभरातल्या हनुमान मंदिरांमध्ये अनुष्ठान केलं जातं. तसंच मिरवणुका, शोभायात्रा, सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि सुंदरकांड पठण केलं जातं. हनुमान जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद इथल्या श्री भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पहाटे 4 वाजता इथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भद्रा मारुतीच्या मूर्तीचा विशेष शृंगार करण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या 105 फूट उंच हनुमानाच्या महाकाय मूर्तीला आज जलाभिषेक करण्यात आला. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम देखील झाले. जिल्ह्यातल्या इतर हनुमान मंदिरांमध्येही दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा ब्रिटिश कालखंडापासून आजतागायत सुरू आहे. या परंपरेनुसार आज महिलांनी रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली. नाशिक जिल्ह्यातल्या टाकळी इथे समर्थ रामदास स्वामी मठातील गोमय हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात झाला. भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली. आरती पार पडल्यानंतर मंदिरात अन्नदान करण्यात येत आहे. माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शामराव जगताप यांनी देखील मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनतेला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.